संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। राज्यात 50,000 योजना दूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे। दारोदारी जाऊन सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी या योजना दूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे। यासाठी सरकारी तिजोरीतून 300 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे। यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर चांगलीच तोफ डागत आहे। त्यातच नुकत्याच झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फायलींच्या सह्यावरून मोठा वाद झाल्याची चर्चा आहे। यावरून जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। खुर्ची वाचवण्यासाठी हे सरकार काहीही करेल, तुम्ही म्हणा चंद्र पाहिजे ते म्हणतील 2 महिन्यात देतो, अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली आहे। जयंत पाटील म्हणाले की मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट काढायचे आणि त्यातून मलिदा खायची योजना हे सरकार राबवत आहे। आता अर्थमंत्री म्हणतायत की मी आता बघितल्याशिवाय सही करणार नाही। आता त्यांच्या लक्षात आले की हे कुठेही सह्या घेतात, कोणतेही सरकार आले तरी चालू योजना बंद करणार नाहीत। जाहिरातीसाठी सरकारने 280 कोटी बाजूला काढून ठेवलेत। पेपर उघडला की एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री दिसतात, कारण त्यांना 2 महिन्यात 280 कोटी रुपये खर्च करायचे आहेत। आता सरकारने योजना दूत नेमलेत। सरकारने 300 कोटी रुपये योजना दूतांसाठी राखून ठेवलेत। खुर्ची वाचवण्यासाठी हे सरकार काहीही करेल, तुम्ही म्हणा चंद्र पाहिजे ते म्हणतील 2 महिन्यात देतो, अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी, बीड। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।